संभाजीनगरमध्ये ओवेसींची आज पदयात्रा आहे। कालच्या राड्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जलील यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे। जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला होता, त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। कालचा राडा, जलील यांच्यावर हल्ला, त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। ज्या मार्गावरून ही पदयात्रा जाईल त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। तुमच्या गाडीवरती हल्ला देखील करण्यात आला होता, आज काय सांगाल? त्याच भागामध्ये रॅली देखील काढलेली आहे। आता काय आहे की पोलिसांनी सिक्युरिटी दिलेली आहे। मला हे सांगायचं आहे की इतकी मोठी सिक्युरिटी आमच्यासाठी नको। सामान्य लोक जे दररोज हे गुंड प्रवृत्तीला फेस करत आहेत त्यांना आवरा तुम्ही। सगळे 2 नंबरचे धंदे चालवणारे लोक रस्त्यावर पोलिसांसमोर असा प्रकारचा दंगल खळवत आहे। हातात हत्यार घेऊन ते आमच्या गाडीवर हल्ला करत आहे। त्यांना अरेस्ट करा आणि त्यांना एक मोठा धडा शिकवा। काही जणांवरती गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। त्यांनी रात्री सांगितलं की 7 लोकांना अरेस्ट केलेले आहे। मुख्य आरोपी आतापर्यंत कसा फरार आहे, उद्यापर्यंत त्यांनी अरेस्ट नाही केलं तर आम्ही मोठा आंदोलन पोलीस स्टेशनच्या समोर उभा करणार। पुढची भूमिका कशी असणार? पुढची भूमिका कशी असणार? काय आहे, निवडणूक लढणार शांतिपूर्ण मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही निवडणूक लढणार। काय आवाहन करता कार्यकर्त्यांना? नाही, शांतिपूर्ण मार्गाने लोकांनी हे इलेक्शन लढवा। तुम्हाला अननेसेसरी लोक काही अशा प्रकारचे प्रकार घडवण्यासाठी ते प्रयत्न करतील, आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही। आपल्याला फक्त इलेक्शन लढायचं आहे आणि इलेक्शन जिंकायचं आहे। रात्री सुद्धा काळे झेंडे दाखवण्यात आले। काय हे की एक 8-10 लोक असं गल्लीतून येतात, दाखवतात। किती लोक होते तुम्ही सांगा मला, किती लोक होते? 98% लोक या शहरातले जे आहेत ते MIMशी जोडलेले आहेत। 2% तर राहणार ना, आणि या 2% मध्ये 2 नंबरचे धंदे करणारे जे आहेत ते आमच्या सोबत येऊ शकत नाही, कारण आम्ही कधीही त्यांना आमच्या सोबत घेणार नाही। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।